मुळशी पॅटर्नच्या यशानंतर आता प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न 2 हा चित्रपट येतोय. मात्र या चित्रपटाच्या नावाला या स्थानिक मुळशीकरांचा विरोध जो आहे तो पाहायला मिळतोय. खरं तर या नावामुळं मुळशी तालुक्याची बदनामी होत असल्याचा या सर्वांचा आरोप आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता मुळशी बचाव समिती स्थापन केली आहे, मुळशी नाव बचाव समिती स्थापन केलेली आहे आणि त्या अंतर्गत हे सर्व विरोध जे आहे हे सर्व नागरिक दर्शवत आहेत. नक्की काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. मुळशी पॅटर्न 2 नावाला तुमचा विरोध आहे, कारण काय? मुळशी पॅटर्नला आमचा विरोध आहे, कारण की जर आपण पहिला मुळशी पॅटर्न पाहिला असेल, त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे आमचा तालुका अजिबात नाही आहे. जर प्रवीण तरडेंना आमचा तालुकाच दाखवायचा तो वारकऱ्यांचा आहे, धारकऱ्यांचा आहे, गडकोट किल्ल्यांचा आहे, तो तालुका त्यांनी दाखवावा. त्या आमच्या तालुक्यात लवासासारखी मोठी सिटी आहे, ॲम्बी व्हॅली आहे, अतिशय चांगले शिक्षक आहेत, अतिशय चांगला निसर्ग संपन्न एरिया आहे. परंतु प्रवीण तरडेंनी त्यांच्या पिक्चरमध्ये जी गुन्हेगारी दाखवली, त्या गुन्हेगारीमुळे नवीन प्रकल्प तालुक्यात येत नाहीत, मुलींना नवीन स्थळं मिळत नाहीत, कुठला चांगला इन्व्हेस्टर येत नाहीत. मला सांगा, गुन्हेगारी कुठं नाही आहे? बीडचा बिहार झाला तरी तुम्ही शांत बसताय. मग जर प्रवीण तरडेंना एवढीच हौस आहे तर प्रवीण तरडेंनी पुणे पॅटर्न करावा, आम्ही त्यांना सपोर्ट करू. दादा, मुळशी पॅटर्न पहिला चित्रपट पाहिला तर त्यांनी स्थानिक लोक जमिनी विकतात त्याच्यावर हा चित्रपट काढलेला आहे, जी परिस्थिती आहे ती दाखवलेली आहे. नक्की विरोध कशाला आहे तुमचा? त्या परिस्थिती मांडलेली नाही त्यांनी. दादा, एवढे वर्ष पुण्यात राहतोय, शिक्षण झालेलं आहे, तरी आम्ही शेती करतोय. आम्ही कुठलीही शेती विकून आलेलो नाही आहे. पण कसं आहे की पुण्यात येऊन प्रत्येकाला शैक्षणिक स्वतःचा विकास साधायचा होता. ज्या मुळशी पॅटर्नमध्ये ज्या तालुक्यात ज्या खोऱ्याची बदनामी करण्यात आली, त्या मोठ्या खोऱ्यामध्ये 90% सुशिक्षित लोक आहेत आणि मुळशी तालुक्याने पुणे शहराला महाराष्ट्राला चांगले अधिकारी, चांगले खेळाडू दिलेले आहेत. ह्याचा विचार, त्याचा सर्वे तुम्ही केला का कधी? बरं, ज्यांनी एवढं नाव लौकिक केलं त्यांचे सत्कार तुम्ही कधी केले का? म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मुळशी पॅटर्नमधनं जी खोटी गुन्हेगारी काल्पनिक दाखवली आहे, सत्य मुळशीचं सौंदर्य बघा, सत्य मुळशी शेती बघा, मुळशीने काय काय दिले ते बघा, त्या मुळशीचा तुम्ही उद्धार करा. तर तुम्ही बदनामी केली, तुमचं एक व्यावसायिकदृष्ट्या झालं हो, पण तुमच्या एकामुळं 1,00,000 लोकांचं नुकसान झालं आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी, उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी आम्ही ह्या मुळशीचं नाव कधीही कुणाला वापरून देणार नाही, कुठल्याही चित्रपटाला नाही, कुठल्याही व्यवसायाला नाही, जेणेकरून आमच्या मुळशीची बदनामी होईल. मुळशीची बदनामी होते असं म्हणतायत तुम्ही. मुळशी पॅटर्न 2 नावाला विरोध करत गावागावात तसा ठराव सुद्धा घेताय. गावागावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय? ॲक्च्युली 2018पासून हा पिक्चर आल्यानंतर अनेक काही घडामोडी अशा घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे मुळशी तालुक्यातल्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. म्हणजे लोकांची लग्न होत नाही, जसं ताईंनी सांगितलं, मुलांची लग्न होत नाही, आमच्या मुली कोण करत नाही. इंडस्ट्रियल एरिया ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होती ती वाढली नाही. IT पार्क वाढायला पाहिजे होतं तसं वाढला नाही. पर्यटनामध्ये मुळशी तालुका 1 नंबर होता, आता वेल्हे तालुका 1 नंबर झाला. पुण्यातले पर्यटक हे वेल्हे तालुक्याला रेफरन्स द्यायला लागले. अनेक मोठमोठे इन्व्हेस्टर हे याही नाहीत. ह्याचे जो इम्पॅक्ट झाला आहे हा 7-8 वर्ष, कुठल्याही गोष्ट तूप खाल्लं की लगेच रूप होत नाही, लगेच कुणी पैलवान होत नाही तूप खाल्ल्याने. त्याला एक कालावधी जातो. असं एक 8-10 वर्षाचा कालावधी गेला आहे आणि त्याचा प्रत्येक गावातल्या माणसावर त्याचा इम्पॅक्ट झाला. गावागावामध्ये अनेकांची विकास कामं थांबलेली आहेत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी झाल्या त्याला आता स्वयंस्फूर्त नागरिक तयार झालेले आहेत. गावागावातनं लोक तयार झालेले आहेत आणि ती समोर येऊन म्हणतात आहे की आता मुळशीचं नाव वापरू नये. म्हणजे मुळशी ही आमची अस्मिता आहे, आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमची माती आहे, मातृभूमी आहे. आमच्या मुळशीचं नाव वापरू नये असंच आमच्या या दिग्दर्शकांना सल्ला आहे. खरं तर मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे मुळशीचं नाव जे आहे ते कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. नक्की तुम्ही सांगा, पौडमध्ये पहिली तुमची बैठक झाली, नंतर गावागावात, कोथरूडमध्ये झाली, नंतर गावागावात घेताय, काय व्यथा मांडतात लोक, काय परिणाम झाला? प्रत्येकाची इच्छा एकच आहे की चित्रपट ज्या वेळेस निर्माण झाला त्याच्यानंतर जी डेव्हलपमेंट जी मुळशी तालुक्याची रखडलेली आहे, ज्या अर्थाने इंडस्ट्रियल एरियामध्ये ज्या कंपन्या स्थलांतरित होत चालल्यात, IT पार्क, हिंजवडीसारख्या IT पार्क पण या ठिकाणी अनेक कंपन्या स्थलांतरित होत चाललेल्या आहेत. परत ज्या शिक्षण संस्था ज्या मुळशी तालुक्यात येत होत्या त्या शिक्षण संस्थाही आता कुठेतरी कमी होत चालल्यात. जे डेव्हलपमेंट जी बाहेरच्या शहरातून मुलं शिकण्यासाठी मुळशी तालुक्यात येत होते, IT सारखं क्षेत्र मुळशी तालुक्यात होतं, तेही तिथं आता ह्या पिक्चरमुळं थोडं डबघाईला आलेलं आहे. शिक्षण संस्था ज्या जिथून माहेर म्हणजे विद्येचं माहेरघर समजलं जाणार पुण्यामध्ये, पण मुळशी तालुक्यामध्ये भारतीय विद्यापीठसारखं कॉलेज, DY पाटीलसारखं, परत सिम्बॉजिसारखं सारा सिटीमध्ये चांगले एक शिक्षण संस्था चांगली उभारी होती. लवासासारख्या सिटीमध्येही चांगलं शिक्षण देण्याची व्यवस्थाही मुळशी तालुक्यात केली गेली होती. पण ह्या पिक्चरमुळे अनेक येणारे पिढी मुळशी तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तिथून मुळशीची वार्ताहत व्हायला सुरुवात झाली.
दादा तुम्ही सांगा मला, तुम्ही सर्वजण एकत्रित मुळशी नावाला विरोध करताय, मुळशी पॅटर्न नावाला विरोध करताय, पण या संदर्भात तुम्ही थेट प्रवीण तरडे किंवा जे संबंधित लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे का? विषय असा आहे की हा प्रश्न मुळशी या शब्दासाठीचा आहे, तालुक्याच्या अस्मितेचा आहे, तालुक्याच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, त्या अस्मितेसाठीचा हा लढा आहे. इथं कुणी जे आलेत ना, आता परवा आम्ही मागच्या 11 तारखेला आम्ही एक बैठक घेतली पौडला, सगळ्यात पहिल्यांदी बैठक झाली, ती फक्त मेसेजवरती गेली, कुणाला इंडिव्हिज्युअली फोन केले नाहीत, काय केले नाहीत, फक्त मेसेजवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आणि स्वयंस्फूर्तीने सगळेजण तिथं जमा झाले. मग प्रवीण तरडे पण मुळशी तालुक्यातले आहेत, त्यांना मेसेज गेला असेल, त्यांनी यायला पाहिजे होतं ना तिथे, मला बोलवायला कुणी आलं नाही. तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क काय, तुम्ही समिती स्थापन केली म्हणताय, समितीमार्फत त्यांना प्रत्यक्ष संपर्क करून विरोध दर्शवण्यात आलाय का? आता विषय कसा झाला की आम्ही समितीमध्ये संपूर्ण मुळशी तालुक्यातले याच्यामध्ये हजारो लोक सभासद झालेले आहेत समितीमध्ये, प्रत्येक गावातले वाडी वस्त्यावरचे लोक झालेले आहेत. सगळ्यांचं समितीचं सगळ्यांचं मत आलं की बाबा आपण कुणाकडे त्यांच्याकडे जायचं नाही, त्यांनी तालुक्याकडे यावं आणि तिथं चर्चा करावी. त्यांनी येऊन तालुका म्हणून त्यांच्याकडे, समिती म्हणून कोणी त्यांच्याकडे जाणार नाही. तालुका म्हणून समिती त्यांच्याकडे कोणी जाणार नाही असं म्हणते, समिती म्हणून जाणार नाही का? असं का, अशी का भूमिका घेतली तुम्ही? नाही, बरोबर आहे त्यांचं म्हणणं, कारण काय ते पण एक स्वतः मुळशीकर आहे आणि मुळशीची बदनामी ती पहिला जो पिक्चर होता त्यामुळे चुकीचं चित्रण गेलं, व्यवसाय त्यांचा आला पण बदनामी मुळशीची झाली. त्यावेळेस आम्ही सर्वजण असंघटित होतो. आता मला कुणाचे नावं घेऊन त्यांना मोठं करायचं नाही आहे, कारण त्यांनी तालुक्याला छोटं करून स्वतःचं नाव मोठं केलं आणि पैसा कमवलाय. तुमचा आरोप आहे त्यांच्यावर? आरोपच आहे स्पष्ट. आणि ते पण तुमच्या मुळशीचे पुत्र आहेत ना? हो बरोबर आहे ना, पण त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, लेखक आहे, कलाकार आहे. आम्ही पण एक माणूस एवढा मोठा होतोय, मुरलीधर मोळा असतील किंवा प्रवीण तरडे, गावोगाव कानाकोपऱ्यात नाव पोहोचले, तुमच्या मुळशीचा पुत्र आहे तो, तरी एवढा विरोध? कसं होतं माहिती आहे का, लोकांची म्हणजे मडी गाडून तुम्ही त्याच्यावर इमले बांधून मोठे होण्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळं ह्या मोठेपणा म्हणजे खोटेपणा आहे. आणि पहिला चित्रपट तून बदनामी झाली तरी त्यांनी बोध घेतला नाही आणि दुसरा चित्रपट ते करतात आहे, मग त्यांनी हे जाणीवपूर्वकच केलेलं आहे ना. आणि दुसरी गोष्ट, जमीन विक्री करणे, गुन्हेगारी फक्त मुळशीतच आहे का? मग तुम्ही नागपूर, बीड ह्याच्यावर चित्रपट करणार आहे का? पुण्यात आता धनकवडीला काय चालते ते त्याच्यावर करणार का चित्रपट? स्पेसिफिक होऊ नये, खरा मुळशी वेगळा आहे. आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतो, तुम्हाला परत पहिला मुळशी तुमची लहानपणी पाहिलेला आणि आताचा पाहायचा असेल तर तुम्ही या, आम्ही तुम्हाला सफर घडू मुळशी वैभवची. जोपर्यंत नाव बदलत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार. जोपर्यंत नाव बदलणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही सुरू केलेलाच आहे. या माध्यमातून आम्ही मुळशी बचाव समिती स्थापन केलेली आहे. असे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव घेतोय आणि व्यक्तीच्या संमतीपत्र देखील आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते देखील आमच्यापर्यंत नागरिकांच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिक आमच्याकडे येऊन ते जमा करतायत. आणि आम्हाला या ठिकाणी जरूर सांगावं लागेल की प्रवीण तरडे हे या ठिकाणी माघार घेतील अशी मुळशीकरांची अपेक्षा आहे. प्रवीण तरडे माघार घेतील आणि नाव बदलतील अशी मुळशीकरांची अपेक्षा दिसते. आणि का विरोध आहे हे सर्वांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसे सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.